जो पाठ अभ्यासणार आहोत त्यापूर्वी आपण काही महत्त्वाच्या स्पर्धांविषयी जाणून घेणार आहोत। राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिक स्पर्धा। या पाठामध्ये या स्पर्धेचा उल्लेख आलेला आहे। या तीनही ज्या स्पर्धा आहेत त्या 4 वर्षातून एकदाच घेण्यात येतात। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना कॉमनवेल्थ गेम्स असं सुद्धा म्हटलं जातं। राष्ट्रकुल परिषदेचे 54 देश सदस्य असले तरीही राष्ट्रकुल खेळांमध्ये 71 देश सहभागी होत असतात। आता ही जी राष्ट्रकुल स्पर्धा आहे हिची सुरुवात कधी झाली तर इसवी सन 1930 पासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दर 4 वर्षांनी खेळल्या जात असतात। या पुढची म्हणजे जी स्पर्धा होणार आहे ती 2022 साली होणार आहे आणि ही जी स्पर्धा आहे ती बर्मिंगहॅम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। आता खेळातील महत्त्वाच्या स्पर्धांविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, कारण भविष्यामध्ये सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातील। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठाची नायिका जी आहे, नायिका म्हणजे चित्रपटातील अभिनेत्री नव्हे तर खेळातील उत्कृष्ट कामगिरी करणारी कविता राऊत, जिला आपण सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखतो। या पाठाचं नाव सुद्धा जे आहे ते आहे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत आणि या पाठाचे लेखक आहेत संतोष साबळे। तर सावरपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखली जाणारी कविता राऊत लांब पल्ल्याची धावपटू म्हणजे जोरात धावणारी, धावण्यात वेग असणारी अशी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा तिने गाजवलेल्या आहेत। सावरपाडा हे गाव तसं कोणाला माहीत नसलेलं गाव, मात्र कविता राऊत हिने आपल्या धावण्याने जगाचे लक्ष वेधले आणि गावाचे नाव जागोजागी झळकवले। एका जिद्दीचा प्रवास काय असतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कविता राऊत। आणि बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करून कविताचा सावरपाडा एक्सप्रेस बनण्याचा प्रवास खडतर होता आणि तोच प्रवास आज आपण या पाठात पाहणार आहोत। दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा, पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस। अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच। अशा खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते। असाच एक डोंगर दऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा। दुर्गम म्हणजे कठीण। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर खेड्यामध्ये गेला असाल तर डोंगरातून वाहणारी दरी, डोंगरावर असणारी घरे आणि आपण जर हे चित्र डोळ्यासमोर आणलं तर बहुतेक घरे जी आहेत खेड्यातली ही छोट्या छोट्या झोपडीसारखी असतात आणि मग अशा डोंगर दऱ्यांमध्ये या कविताचं काय गेलं, बालपण गेलं। कठीण परिस्थिती ही कधी तिने कुरकुर केली नाही आणि कधीही तिने हार मानली नाही। सावरपाड्यामध्ये जसं तुमच्या घरात नळाला पाणी येतं तसं सावरपाड्याला येत नसे, तर डोक्यावर हंडा घेऊन दूर पायी
चालत जाऊन कविताला पाणी आणावे लागे. पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोनमैल भटकंती करावी लागे. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायांनी चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी, तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. पाण्याच्या शोधासाठी कविताला वणवण करावी लागे. अनवाणी पायांनी ती दूरवर पाणी आणण्यासाठी चालत जात असे. लाकूड फाटा गोळा करण्यासाठी म्हणजे जळणासाठी लाकूड आणण्यासाठी ती दूर जात असे. तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचा दबदबा निर्माण केला, म्हणजेच दरारा निर्माण केला आणि ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेमध्ये तिने झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. कविताचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे. कविताने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवलेल्या आहेत आणि ती ज्या गावामध्ये राहत होती त्या गावामध्ये दळणवळणाची साधने सुद्धा नव्हती. आपल्या शहरात जसे रस्ते हे डांबरीकरण केलेले असतात, पण दुर्गम भागातील रस्ते हे ओबडधोबड असतात. रस्त्यावर खड्डेच खड्डे असतात. तरीही कविता ही अनवाणी म्हणजे काय तर पायात बूट चप्पल न घालता ती दूरवर पाणी आणण्यासाठी तिला भटकंती करावी लागे. आणि कविता राऊत ही ज्या पाड्यावर राहत होती, पाडा म्हणजे काय तर वस्ती, त्या पाड्याचं नाव आहे सावरपाडा. हा पाडा जो आहे तो नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या तालुक्यात आहे. आणि कविताचं सगळं बालपण हे निसर्गाच्या सानिध्यात गेलं, म्हणून क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. आता रौप्य व कांस्य पदके म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडलेलाच असेल. तर स्पर्धेतील पहिल्या 3 क्रमांकांना जी पदके दिली जातात त्यामधील पहिल्या 3 क्रमांकांना अनुक्रमे जी पदके दिली जातात, पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या स्पर्धकाला सुवर्ण, दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या स्पर्धकाला रौप्य आणि तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या स्पर्धकाला कांस्य अशी पदके दिली जातात. तर अशा प्रकारे कविता राऊत हिला सुद्धा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य कविताने पटकावलेली आहे. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. तर या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचं नाव कविता राऊत हिने उंचावलेलं आहे आणि त्या पाड्याचं नाव आहे सावरपाडा एक्सप्रेस. सावरपाडा हे त्या वस्तीचं नाव आहे, त्या पाड्याचं नाव आहे. आणि एक्सप्रेस म्हणजे काय तर जलद गतीने कुठेही न थांबता धावणारी धावपटू म्हणजेच कविता राऊत सावरपाडा एक्सप्रेस. चीन मधील गुआंगझू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत
10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्ण पदक अवघ्या सेकंदाने हुकले. पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली. आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला. प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीला यश मिळतच असं नाही. कधी यश तर कधी अपयश. यशाला हुरळून जायचं नाही आणि अपयश जरी आलं तरी अपयशानं खचून जायचं नाही. आता कविताचं जे सुवर्ण पदक आहे त्याचा परिणाम झाला असता, परंतु अशा वेळेस तिला जो धीर मिळाला तो तिच्या आईकडून. तिच्या आईने तिला दिलासा दिला आणि तिला सांगितलं की आज जरी तुला अपयश आलं तरी उद्या नक्कीच काय मिळेल, यश मिळेल. आणि या शब्दांमुळे कविताला खरं तर दिलासा मिळाला. अवघ्या चौथी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे. कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. तिची आई अवघी चौथी शिकलेली होती, परंतु आईच्या समंजसपणामुळे कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिलेला आहे असं कविता सांगते. कविताचे जे पाय आहेत ते कणखर कशामुळे बनले तर दररोज पाण्यासाठी तिला भटकंती करावी लागे आणि तिला अनवाणी पायाने ती काय करायची तर धावण्याचा सराव करायची. त्याच्यामुळे तिचे जे पाय आहेत ते काय बनले, कणखर बनले. आणि नाशिक जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये बघा, नाशिक जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला आणि जिल्हास्तरीय सर्व शाळांमधील खेळाडूंसाठी असलेली आंतरशालेय स्पर्धा या स्पर्धेमध्ये सुद्धा कविताने प्रथम क्रमांक मिळवला. कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही. कविताच्या पायांमधील चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. कविताचे वेगळेपण जे आहे ते तिच्या वडिलांना आणि आईला फारशा तीव्रतेने जाणवले नाही की आपली मुलगी एवढ्या वेगाने धावू शकते, तिच्या पायामध्ये एवढा वेग आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही. पण कविताच्या पायामधली चमकदार दौड हेरली ती म्हणजे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. त्यांनी कविताच्या आई वडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासून अनवाणी धावण्याचीच तिला सवय होती. तंत्रशुद्ध म्हणजे काय तर पायामध्ये बूट घालून विशिष्ट पद्धतीने एका सरळ रेषेत धावणे याला तंत्रशुद्ध पद्धत असे म्हणतात. असे शिक्षण कविताचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी कविताला दिलं. कविताला बूट घालून धावण्याची सवय नसल्यामुळे तिला सुरुवातीला ते अवघड वाटत असे आणि कारण लहानपणापासूनच तिला अनवाणी धावण्याची सवय होती.
विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला. हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते. तसे तिच्या बाबतीत झाले. गुजरात मधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. मग नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती. कविताची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वी साठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून घेण्याचा सराव नियमितपणे चालू ठेवला होता. बघा, कुठल्याही आई वडिलांना लगेच आपला मुलगा किंवा आपली मुलगी दूर ठेवायचे असेल तर थोडेसे आई वडील काय होतात, टाळाटाळ करत असतात. परंतु कविताचे जे प्रशिक्षक होते विजेंद्र सिंग यांनी कविताच्या भविष्याची जाणीव तिच्या आई वडिलांना करून दिली आणि तिच्या आई वडिलांची मानसिकता सुद्धा त्यांनी तयार केली. नाशिक येथे भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये कविताला प्रवेश मिळवून दिला. भोसला मिलिटरी स्कूल काय आहे तर ती एक सैनिकी शाळा आहे. सैनिकी प्रशिक्षण देणारी भारतातील ही एक शाळा आहे. नाशिकला आहे. ती राहणार कुठे हा कविताच्या आई वडिलांना पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला. 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्षे ती त्यांच्याच घरी राहिली. स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला. कविताची आर्थिक परिस्थिती काही फारशी चांगली नव्हती. हॉस्टेलला राहण्याचा खर्चही कविताच्या आई वडिलांना झेपणारा नव्हता. विजेंद्र सिंग यांनी 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्ष त्यांनी कविताला आपल्याच घरी ठेवले आणि तिचा सांभाळ केला. स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असूनही सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश. एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. विजेंद्र सिंग आणि त्यांच्या पत्नीने कविताकडे अधिक लक्ष पुरवलं आणि शालेय शिक्षणाबरोबरच धावण्याचे कसब आत्मसात केले. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालण्याचा सराव नियमितपणे करून घेतला. अशा प्रकारे स्वतःच्या मुलांसारखा सांभाळ हा विजेंद्र सिंग यांनी कविताचा केलेला आहे. त्यामुळेच कविता यशस्वी झाली. एका पाठोपाठ एक असे विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. तर कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा या भागास काय मिळाली, नवीन अशी ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सुल परिसराची हीच भावना आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल सावरपाडा येथे जणू काही दिवाळी साजरी झाली होती. आज केवळ कविताच्या कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असं नाहीये, तर संपूर्ण जो हर्सुल परिसर आहे
तिचं गाव हर्सूल आहे आणि त्या गावातल्या परिसरामध्ये सुद्धा हीच भावना आहे. नवी दिल्ली येथे जेव्हा राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या तेव्हा कविता जिंकल्याचं जाहीर होताच हर्सूल सावरपाडा येथे जणू काही दिवाळीचा सणच आहे अशा प्रकारे मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी कविताचं काय केलं गेलं, स्वागत केलं गेलं. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते. तुमच्या गावामध्ये जर कोणी पराक्रम केला तर किंवा कुठे नाव कमावलं तर तुमचा सत्कार करतात की नाही. तुम्ही जर तुमच्या गावामध्ये किंवा इतर ठिकाणी जर पराक्रम केला तर सत्कार करतात. तर लेकीचा पराक्रम पाहून सुद्धा आई वडिलांना आनंद होत होता. तुम्हालाही शाळेत एखादं बक्षीस मिळालं की आई वडिलांना किती आनंद होतो की नाही. तसाच आनंद कविताच्या आई वडिलांना झाला होता. निर्माण झालेले वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा यामुळे आपली लेक लई मोठी झाली याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येत होते. कविता बंगळूर येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. यावरून त्या मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. तिचं आणि आईचं नातं किती गहिरं होतं हे कळतं की नाही. मग आपल्याला गहिरं होतं म्हणजे काय तर घट्ट होतं. दिवसभरात जे घडलं ते सर्व ती आईला सांगत असे. तुम्ही पण तुमच्या आईला शाळेत काय काय घडलं ते तुम्ही घरी आल्यानंतर आईला सांगतात की नाही. सांगतात ना. आज वर्गात सरांनी छान गोष्ट सांगितली होती आई. मॅडमनी गणिताच्या तासाला तुम्हाला न समजलेलं गणित कसं समजावून सांगितलं. एखाद्या मित्राने तुमची खोडी कशी काढली. या वर्गात घडलेल्या गोष्टी तुम्ही आईला काय करत असता, सांगत असतात. मग कविताही तिच्या आईला फोन करून तिच्याशी बोलायची आणि तिला सर्व काही सांगत असे. कारण आई काळजी करीत बसेल ना. कविताची आई लांब असल्यामुळे कविताला वाटे की आपली आई काय होईल, काळजी करेल आणि आईला वाईट वाटेल ना ते सांगायचे ती टाळत असे. ज्या गोष्टीमुळे आईला दुःख होईल असं गोष्टी कविता आईला सांगत नसे. तुम्ही पण कधी कधी असं करतात की नाही. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहतं. कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. बाप लेकीच्या नात्यातील विनयही तितकीच गहिरी. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आई वडिलांना कधी वाटलेच नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. कविताचे आई वडील सर्व कविताच्या यशाचं श्रेय हे तिच्या प्रशिक्षकांना देतात, म्हणजे विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही.
तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. कविताची जी आर्थिक परिस्थिती होती ती प्रतिकूल होती. प्रतिकूल म्हणजे काय? फारशी चांगली नव्हती. कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा, कठीण परिस्थिती जेव्हा कविता जगत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून तिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी स्वतःला कधी त्यांनी जर कमीपणा वाटू दिला असता, कविताला आर्थिक मदत मिळण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले तेच जर केले नसते तर कविता जी आहे ती आज ज्या स्थानावर पोहोचलेली आहे त्या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. बंगळूरच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागेल, ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुला मुलींसाठी आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. कवितामुळे सावरपाड्याचे नाव सर्वदूर झाले म्हणून तिथल्या मुला मुलींसाठी ती एक आदर्श ठरली आहे. तिथल्या मुला मुलींसाठी नाही तर प्रत्येक मुलीसाठी ती आदर्श ठरली आहे. आज कविता ही भारतातील अव्वल धावपटू आहे. कविताला विशेष म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी फार आवडते. नागलीची म्हणजेच नाचणीची एक प्रकारचं धान्य आहे, त्याला नागली असे म्हणतात. पीटी उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. पीटी उषा या धावपटूला कविता काय मानते? आदर्श मानते. तर पीटी उषा या कोण होत्या त्यांची थोडक्यात ओळख आपण पाहणार आहोत. पीटी उषा या पहिल्या भारतीय महिला धावपटू आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये ट्रॅक सूट मध्ये धावणारी पहिली भारतीय महिला ही पीटी उषा आहे. तसेच त्यांना आपण भारताची सुवर्ण कन्या म्हणून सुद्धा त्या ओळखल्या जातात. 1984 मध्ये ज्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या त्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये अडथळ्यांच्या शर्यतीत पीटी उषा यांचं कांस्य पदक हे 1/100 सेकंदाने हुकलं होतं. म्हणजेच सेकंदाचा कितवा भाग सांगा बरं? तर सेकंदाचा 100वा भाग. म्हणजे वेळेचं महत्व काय असतं हे फक्त खेळाडूंना विचारायचं. त्यांच्या दृष्टीने सेकंदाचा शतांश भाग सुद्धा किती महत्वाचा असतो आणि हेच आपणही काय करायचे? शिकायचं आहे. हाच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. आपले जीवन घडवतो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्तीही महत्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कविताचे इतर जगमगाटी गोष्टींकडे लक्षही नसते. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी आपण त्याच्यातून मार्ग काढून पुढे जायचे असते.
हेच कविताच्या या पाठातून आपल्याला शिकायचे आहे. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्वाची असते आणि कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कसूर म्हणजे हैगय करत नाही. नाहीतर तुम्ही काही ना काही बहाणे करत असता. जसं की आई आज माझं पोट दुखतंय, आई आज मला सर्दी झालीये, मग आज काय मी खेळतच नाही, आज काय मी एक्सरसाइज करत नाही, आज काय मी अभ्यास करत नाही. पण कविता तसं करत नाही. ती सरावात कधीच कसूर करत नाही. म्हणजे ती सराव कधीच चुकवत नाही. तुम्हीही थोडासा त्रास होत असेल तरी आपल्या रोजच्या दैनंदिन क्रिया या तुम्ही केल्याच पाहिजे. जसे की अभ्यास, एक्सरसाइज करणे, खेळणे या दररोजच्या क्रिया तुम्ही वेळेवर केल्याच पाहिजेत. आणि याच पद्धतीने खेळाच्या सरावाबरोबर कविताने काय केलं तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये काय केलं, ती शिक्षणही घेत आहे. म्हणजे तिच्या शिक्षणात सुद्धा तिने खंड पडू दिला नाही. खरंच कविता ही तिच्या जीवन प्रवासाची काय आहे, नायिका आहे. आला का पाठ मग लक्षात? विद्यार्थी मित्रांनो, कविता राऊत यांनी जशी मेहनत घेतली आणि ज्या पद्धतीने एक स्पर्धांमध्ये यश मिळवले तसंच यश तुम्ही सुद्धा मिळवायचे. कष्टाने, मेहनतीने आणि रोज केला जाणारा सराव याच्यातूनच आपल्याला यश गाठता येतं. या ठिकाणी आजचा पाठ संपलेला आहे. धन्यवाद.